पोलीस अधीक्षकांनी साधला बँक व्यवस्थापक व सराफा व्यावसायिक यांच्यासोबत संवाद। अकोला शहरात सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन संकल्पना राबवत असतात। त्या अनुषंगाने आज दिनांक 1 मार्च 2024 रोजी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे अकोला शहरातील तसेच अकोला जिल्ह्यातील बँक व्यवस्थापक व सराफा असोसिएशन यांच्यासोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा यांनी केले। चर्चासत्राचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला। सदर चर्चासत्रामध्ये सुरक्षा संबंधाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली। शहर व ग्रामीण विभागात किती शाखा व एटीएम आहेत, तसेच नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांचे पूर्ण नाव व पत्ता, तसेच कोणत्या एटीएम वर नेमणूक करण्यात आली आहे, कॅश व्हॅन वर असलेल्या चालक व सुरक्षा रक्षक यांचे संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर, तसेच जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, सराफा दुकानाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रात्रीच्या वेळी शहरी व ग्रामीण भागात सुरक्षा रक्षक नेमले आहेत किंवा कसे सराफा दुकानावर अलर्ट यंत्र बसविण्यात आले आहे काय, त्याबाबतच्या गोष्टींचा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण आढावा घेऊन सुरक्षा संबंधी काय उपाययोजना करता येतील या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली। त्यानंतर येणाऱ्या अडचणींवर चर्चा करताना सायबर फसवणूक हा सद्यस्थितीत गंभीर विषय झाला आहे, त्यासाठी सर्व स्तरावरून जनजागृती कशी करता येईल, तसेच असा प्रकार झाल्यास तात्काळ NCCRP पोर्टलचा वापर करून आपण आपली तक्रार नोंदवावी याबाबत पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले। सर्व बँक व सराफा व्यावसायिक यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबद्दल सूचना दिल्या। अकोला शहरातील सराफा बाजार तसेच बँक परिसरात पुरेशी पोलीस गस्त वाढवण्याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना आदेशित करण्याचे निर्देश दिले। सदर चर्चासत्राकरिता सराफा असोसिएशन, 14 बँक व्यवस्थापक व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।